नमस्कार, पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत। जर घरात काही भाजी करायला नसेल तर इथे आज आपण कांदा आणि दह्याची भाजी करणार आहोत। अतिशय सुंदर होते, रुचकर होते। भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल, पोळी, भाकरी, भातासोबत ही भाजी अगदीच तुम्ही खाऊ शकता। अतिशय सुंदर होते, 5 मिनिटात बनवून तयार होते। बघू शकाल रंग, टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे। जरूर अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे। तर चला सुरुवात करूयात। तर इथे एक मध्यम आकाराचा किंवा मोठ्या आकाराचा तुम्ही कांदा घेतला तरी सुद्धा चालेल। दोन्ही साइडनी ह्याची टोकं सुरुवातीला काढून घ्यायची, बघू शकाल अशा पद्धतीने। आणि हा कांदा आपल्याला मोठा मोठा असा चिरून घ्यायचा आहे। कांदा अजिबातही बारीक चिरू नका, मोठा मोठा कांदा इथे आपल्याला चिरून तयार करायचा आहे। बघू शकाल अशा पद्धतीने कांद्याचे इथे काप तयार करून घ्यायचे आहेत। हे बघा, साधारण एवढे मोठे मोठे काप मी कांद्याचे ठेवलेले आहेत। अजिबातही कांदा बारीक चिरायचा नाही, तरच त्याची चव अतिशय सुंदर उतरते। कांदा चिरून झाला की इथे अर्धी वाटी मी घट्ट दही घेतलेलं आहे। तर हे दही आपल्याला छान 2 ते 3 मिनिटं असं फेटून घ्यायचं आहे आणि असं क्रीमी करून घ्यायचं आहे। बघू शकाल इथे तुम्ही। आता भाजी करायला घेऊयात। गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलाय। यामध्ये एक पळीभर साधारण तेल घालायचं। तेल सुरुवातीला छान व्यवस्थित गरम करून घेऊयात आपण। आता तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं मस्त फुलून द्यायचं, बघू शकाल इथे तुम्ही। त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि हे मोठे मोठे जे कांदे आपण चिरून घेतलेले आहेत हे कांदे यामध्ये घालून घ्यायचे। मस्त। तर इथे कांदे घालून झाले की साधारण 2 ते 3 मिनिटं हा कांदा छान असा तेलावरती परतून घ्यायचा। छान गुलाबीसर रंगावरती कांदा परतून घ्यायचा। बघू शकाल छान असा गुलाबीसर रंग कांद्याला इथे आलेला आहे। त्यानंतर आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची। त्यानंतर अर्धा चमचा साधारण धनेपूड घालायची। पाव चमचा गरम मसाला घालायचा। एक मोठा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर इथे मी घालतीये, रंग सुरेख येतो म्हणून घालतीये। पाव चमचा साधं तिखट घालायचं। मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। बघू शकाल काय सुरेख रंग येतोय, जबरदस्त। आणि त्यानंतर मिक्स करून झालं की चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं। मीठ घालून झालं की 2 ते 3 मिनिटं हा कांदा असाच आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं। बेसन घातल्याने छान अशी कन्सिस्टन्सी येते आणि दाटसरपणा येतो भाजीला। मिक्स करून घेऊयात। आता बेसन व्यवस्थित कांद्यासोबत मिक्स करून झालं की झाकण ठेवायचं आणि मीडियम आचेवरती एक वाफ काढून घ्यायची। 5 मिनिटं झाकून ठेवलेलं होतं, एक वाफ काढून घेतलेली आहे। बघू शकाल छान असा मस्त रंग आलेला आहे आणि छान असे हे कांदे परतून झालेले आहेत। त्यानंतर आता अर्धी वाटी यामध्ये फेटलेलं दही घालायचं आहे। गॅस आधी मंद आचेवरती करून घ्यायचा आणि नंतर मग हे दही आपल्याला घालून घ्यायचं आहे। बघू शकाल दह्याच्या अजिबातही गुठळ्या इथे झालेल्या नाही आहेत। गॅस मंद आचेवर केला आणि हे दही व्यवस्थित यामध्ये घालून घेतलं। मस्त। आता हे मिक्स करायचं आणि गॅस संपूर्णपणे बंद करायचा, नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते। मस्त। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की परत गॅस चालू करायचा आणि मीडियम आचेवरती साधारण 2 ते 3 मिनिटं छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। बघू शकाल छान असं मस्त अशी ही भाजी बनवून तयार झाली। यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर घालायची। मिक्स करून घेऊयात आणि साधारण 1 मिनिटभर छान असं परतून घेऊयात। मस्त। तर इथे आपली चटकदार ही भाजी बनवून तयार झाली। यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। बघू शकाल रंग, टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे। जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा। आता ही भाजी तुम्ही एक तर पोळीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा गरम गरम भातासोबत सुद्धा ही भाजी अतिशय सुंदर लागते। बघू शकाल किती सुंदर दिसतीये। इथे मी पोळीसोबत ही भाजी सर्व करून घेतेय। रंग आणि टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे।
अतिशय सुंदर होते। 5 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते। सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदीच ही भाजी तुम्ही करू शकता। ऑफिसच्या डब्यामध्ये सुद्धा इवन ही भाजी तुम्ही देऊ शकता। पोळी, भाकरी किंवा भातासोबत ही भाजी अतिशय सुंदर लागते। जरूर अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची मला खात्री आहे। तुम्ही खा, घरातल्यांना खाऊ घाला, घरातल्यांना सुद्धा नक्कीच ही भाजी आवडेल ह्याची खात्री आहे। जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। तर अशाच खमंग, खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच मस्त मस्त छान छान रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। तोपर्यंत बाय बाय।